बसून मंत्रालयात दम देणं सोपं असतो. हे सहन करणार नाही, ते सहन करणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अराजक आणि बदबदपुरी माजलेली आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि मोदीचं भजन करत बसले हां, रोज नव्या घोषणा करतात. 100 दिवसाचा वेध घेणार आहेत म्हणे मागच्या आणि पुढच्या. काय घेणार? तुमच्या समोर एक माता अशा पद्धतीनं त्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये नाही आहेत. 20 लाख रुपये महाराष्ट्रामध्ये एक सामान्य माणूस उपचारासाठी देऊ शकतो का? शेत विकून माझ्याकडे सगळी माहिती आहे. देवेंद्र फडणवीसच्या तोंडावर फेकू शकतो मी ही माहिती. त्यांना आम्ही बोललो का मिरच्या झोमतात वरून खालून. पण जरा तुमची लेवल खाली आणा, एवढी वर सुद्धा नेऊ नका. गौतम अडाणी अंबानी बरं का, हा महाराष्ट्र त्यांचा नाही आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता हा महाराष्ट्र ठेकेदारांचा नाही आहे. हा महाराष्ट्र ज्या काल माता तडफडून मेल्या भिसे, हा त्यांच्यासारख्यांचा महाराष्ट्र आहे. आणि तुम्ही त्यांना काय जीवन त्यांचं कसं केलं आहे? या भिसे लोकांनी तुम्हाला मतं दिली आहेत, त्यांची तुम्हाला काळजी नाही. हा लेवलचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाची आणि फडणवीसांची लेवल आता ही ज्याच्याकडे हॉस्पिटलवरती कारवाई केली पाहिजे. फडणवीसांनी हिंमत असेल तर करावी, हिंमत असेल तर कारवाई करावी ना.